तर मित्रांनो, आज आपल्या वावरातला आहे ना टिपरा दावाचा शेवटचा दिवस होता आणि म्हणून मग पोराला पाहिजे होती आज पार्टी. मग त्यामुळं माझ्या भावाने पोरांसाठी आणले स्पेशल मासे. आता मी मासा वर करून तुम्हाला दाखवतच होते, तिकडून मला 2-4 शेळ्या भेटल्या. शेळ्याच्यासाठी भेटल्या का गपचीप टिपरा दाबायला जाय म्हणे मासे आम्ही तयार करतो. पण म्हणलं ये तुम्हारी बस की बात नाहीये. मग शेवटी मलाच येऊन त्यांची कंटक्की करायला लागली. कंटक्कीपेक्षा फ्रायला इतका भारी लागत ना, म्हणून यांना म्हणलं ना माझ्याकडे द्या, मी तुम्हाला फ्राय करून देतो. मग फ्राय कसा ऑर्डर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगा बरं का. त्यानंतर मंगेश भाऊच्या जोडीदाराचा आहे ना वाढदिवस होता, म्हणून मग आम्ही रात्री चाललो केक आणायला. आता उशीर लय झाला होता, वाटाने असं भयानक वाटत होतं. अभी बीकानेर में आने के बाद वो बंदे बोल रहे मेरे को तुम हिंदी में ब्लॉग क्यों नहीं डालते. अभी उनको क्या पता मेरे को हिंदी आती ही नहीं, लेकिन उनको मैं ऐसे बोला कि मैं तुम्हारे वास्ते हिंदी में आज थोड़ा पर ब्लॉग डालूंगा, क्योंकि मुझे तो ज्यादा हिंदी आती नहीं है, आपके लिए मैंने ये ब्लॉग डाल दिया है. उसके बाद हम आ गए पानीपुरी सेंटर पे हमारे महाराज के पास, म्हणजे ना आमच्या महाराजकडे आलो. महाराजकडे रगडा एवढा क्वालिटी भेटतो ना, मग स्पेशल तिथं महाराजला 2 रगडे सांगितले आणि मांग्यान मी खात बसलो. आता मांग्या तिकडे पोराला चिडायसाठी ना इकडून व्हिडिओ कॉलवर दाखवत होता. मांग्या म्हणत होता पोराला दाखवावं लागत नाही, तर पोर काय करत नाही, कुठं गेले का मला आहे ना काही काही टाकीत जरा दे. म्हणून मांग्यांनी ना त्यांना आपण रगडा खाल्लेलं सगळं दाखवून दिलं आणि सगळ्या जोश मध्ये सांगत होता की ये हम रगडा खा के आ गए. आता आपलं आहे ना रगडा सेलिब्रेशन झालंय. आता तुम्ही काय करा, ब्लॉग बघितला असला ना तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.